नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहता झटपट इन्फो। मित्रांनो, हे बांधकाम कामगार आहे आणि यांना इसेन्शियल किटमध्ये काय काय वस्तू मिळालेल्या आहेत त्या आता आपण पाहणार आहोत। लाईव्हमध्ये आपण त्याचे अनबॉक्सिंग करणार आहोत आणि प्रत्येक वस्तू कशा प्रकारे आहे आणि त्याची क्वालिटी काय आहे हे सुद्धा चेक करणार आहोत। चला तर मग पाहूया की कशा प्रकारे या पेटीमध्ये काय काय वस्तू निघणार आहे। तर चला वन बाय वन पाहूया की यामध्ये काय काय वस्तू निघाली आहे। तर ही पेटी आपण आता ओपन केलेली आहे। यामध्ये दोन पेट्या निघालेल्या आहे। यामध्ये धान्य साठवण पेटी आणि एक दोन प्रकारच्या पेट्या आहे। तर एक 25 किलोची पेटी आहे आणि एक 22 किलोची पेटी आहे, ज्यामध्ये आपण धान्य साठवण करू शकतो। या दोन प्रकारच्या पेट्या आहे, बघा अशा प्रकारच्या पेट्या आहे। यामध्येच जे वॉटर प्युरिफायर म्हणतो, जे स्टीलचं कंटेनरमध्ये मिळणार आहे, तर ते वॉटर प्युरिफायर अशा प्रकारचं आहे। बघा यामध्ये दोन ज्या कॅन्डल्स आहेत त्या आहे, त्या कॅन्डल्स तुम्हाला लावायच्या असतात आणि यामध्ये नळ वगैरे सुद्धा दिलेला आहे। यामध्ये नळ वगैरे सुद्धा दिलेला आहे। तर बघा अशा प्रकारचा नळ आहे। या कॅन्डल्स तुम्हाला याच्या खाली लावायच्या असतात, हे जे होल असतात त्याच्या खाली। त्याच्यानंतर हे यामध्ये ठेवायचं असतं, त्याच्यावर ठेवते चल उलट। हां, अशा प्रकारचं हे वॉटर प्युरिफायर मिळालेलं आहे यामध्ये। त्यानंतर एक बेडशीट आहे। बेडशीट या दोन आहेत, आपण ओपन करून पाहूया। तर बघा एकच बेडशीट असे वन बाय वन दोन आहे, यामध्ये दोन बेडशीट यामध्ये आलेला आहे। त्यानंतर दोन साखरचे डब्बे। तर बघा एक चहा पावडर आणि एक साखरचा डब्बा। तर बघा हा एक चहा पावडरचा आणि एक साखरेचा डब्बा। त्यानंतर या दोन चादर सुद्धा आलेला आहे यामध्ये। हे एकच लॉंग चादर आहे, त्याला तुम्हाला दोन प्रकार कट करावा लागणार आहे। तर बघा अशा प्रकारची क्वालिटी एकदम छान आहे। अशा प्रकारची एक चादर आहे। त्यानंतर आणखी एक ब्लँकेट आलेला आहे। ब्लँकेटची क्वालिटी सुद्धा खूप छान प्रकारे आहे। बघा सिंगल ब्लँकेट आहे एक, आणि एक चटई आलेली आहे। तर चटई सुद्धा ओपन करून पाहूया आणि त्याची काय कॅपॅसिटी आहे वगैरे। तर बघा अशा प्रकारची सिंगल एक चटई आहे, जी की हाय ठीकठाक आहे यामध्ये। बघा तर अशा प्रकारे हे चटईसुद्धा आलेली आहे आणि एक मोठी जे पेटी आहे ते यामध्ये सगळं स्टोरेज करून आपल्याला भांडे किटमध्ये जे इसेन्शियल किट आहे त्यामध्ये सगळं काही मिळतं। तर मित्रांनो, यामध्ये जे वॉटर प्युरिफायर मिळालेलं आहे ते कशा प्रकारे तुम्हाला यूज करायचं आहे ते सुद्धा आपण पाहूया, कारण की बऱ्याच कामगारांना हे माहितीच नाही की कशा प्रकारे हे यूज करायचं आहे। तर यामध्ये दोन कॅन्डल मिळालेले आहे। अशा प्रकारच्या तुम्हाला दोन कॅन्डल दिसत असेल आणि एक यासोबत नळ मिळालेला आहे आणि दोन स्टोरेज कंटेनर मिळालेले आहे। ते कसं लावायचं आणि या कॅन्डल ज्या की तुम्हाला दिसत असेल तर त्या कशा यूज करायच्या जेणेकरून तुम्ही वॉटर प्युरिफायर लावू शकणार। तर या कॅन्डलला जो नॉब असतो तो तुम्हाला अगोदर काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे दोन्ही कॅन्डलचे जे नॉब आहे ते तुम्हाला काढून घ्यायचे आहे आणि नॉब काढल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तो नॉब काढायचा आहे आणि जो आतमधला बॉक्स आहे, जो आतमधला कंटेनर आहे तो खाली ठेवायचा आहे। त्याला तुम्हाला नळ फिट करायचा आहे, त्याला एक होल आहे नळ फिट करण्याकरता, त्याला तुम्हाला नळ फिट करायचा आहे आणि ज्याला दोन होल आहे ते त्याच्यामध्ये तुम्हाला या कॅन्डल बसवायचे आहे। या ज्या कॅन्डल आहे या तुम्हाला आतमधून बसवायचे आहे। या कॅन्डल तुम्हाला अशा आतमधून टाकायचे आहे आणि खालून जे काही त्याचा नॉब आहे तो बंद करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला ही कॅन्डल जी आहे ते लावायची आहे। सेकंड कॅन्डल सुद्धा तशाच पद्धतीने तुम्हाला लावायची आहे। जशी फर्स्ट कॅन्डल मी लावलेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला ही सेकंड कॅन्डल सुद्धा लावायची आहे। अशा पद्धतीने बघा आतमधून या ज्या दोन्ही कॅन्डल आहे या लावायच्या आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये क्लिअरली पाहू शकता मी कशा प्रकारे लावले आहे। अशा पद्धतीने तुम्हाला या कॅन्डल लावायचे आहे। आता या कॅन्डल लावल्या, आता आपण नळ लावून घेऊया। तर तुम्हाला जो फर्स्ट जे खाली कंटेनर राहणार आहे त्याला नळ जो आहे तो व्यवस्थितरित्या लावून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थितरित्या टाईट करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यामधून पाणी जे आहे ते लीक होणार नाही। तर तुम्हाला व्यवस्थितरित्या हे नळ जो आहे तो फिट करून घ्यायचा आहे।
बघा अशा पद्धतीने तुम्हाला हा नळ फिट करायचा आहे आणि जो कॅन्डल आपण लावला होता कंटेनर बॉक्सला, तर तो कंटेनर जो आहे तो वर ठेवायचा आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे. अशा पद्धतीने जो कॅन्डलचा कंटेनर आहे, स्टोरेज कंटेनर, तो वर ठेवायचा आहे आणि जो नळचा कंटेनर आहे तो खाली ठेवायचा आहे. आणि ते जे झाकण दिलेलं आहे त्याला सुद्धा पकडायला एक नॉब दिलेला आहे, तो व्यवस्थितरित्या तुम्हाला नट दिलेला आहे त्याने फिट करून घ्यायचा, जेणेकरून ते झाकण तुम्हाला उचलायला इझिली जाईल. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला हे जे वॉटर प्युरिफायर आहे हे अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या लावायचे आहे. आणि वरचं जे वॉटर प्युरिफायर आहे, वरचं जे कंटेनर आहे, त्यामध्ये तुम्हाला पाणी स्टोअर करायचं आहे. आणि हे पाणी तुम्हाला स्टोअर झाल्यानंतर ते फिल्टर होतं या कॅन्डलच्या माध्यमातून आणि त्यामधून फिल्टर झालेलं पाणी आहे ते खालील कंटेनर मध्ये जमा होतं आणि त्यानंतर फिल्टर झाल्यानंतर खालील कंटेनर मध्ये जे पाणी आहे ते नळाच्या माध्यमातून तुम्हाला यूज करायचे आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे जे कंटेनर आहे ते यूज करायचं आहे. पुन्हा एकदा आपण सर्व वस्तू काय काय मिळालेल्या आहेत त्या 1 बाय 1 पाहूया. तर बघा यामध्ये आता पुन्हा एकदा पाहूया की एक मोठी पेटी आहे ज्यामध्ये सगळं स्टोरेज करून आलेलं आहे. त्यामध्ये 2 साखरेचे डबे, म्हणजे एक साखरेचा डबा, एक चहाचा डबा, त्यानंतर 22 किलोची एक धान्य साठवण कोटी आणि एक 25 किलोची धान्य साठवण कोटी. त्यानंतर वॉटर प्युरिफायर जे स्टीलचं कंटेनर असणार आहे, त्यामध्ये 2 कॅन्डल आलेले आहेत, ते की तुम्हाला सगळं लावायचं आहे. त्यानंतर 2 बेडशीट आलेले आहे. या 2 प्रकारच्या बेडशीट आहे, एकच कलरचे आहे, 2 आलेले आहे. त्यानंतर हे जे भाऊ आहे यांना हे किट मिळालेले आहे. 2 चादर मिळालेले आहे, या तुम्हाला मधातून कट कराव्या लागणार आहे. सिंगलमध्ये त्या डबल आहे. त्यानंतर एक ब्लँकेट आणि एक चटई. अशा प्रकारे या पूर्ण ज्या वस्तू आहे त्या टोटल मिळालेल्या आहे इसेन्शियल किटमध्ये. जर तुम्हाला सेफ्टी किट पाहिजे असेल तर सेफ्टी किट करता अपॉइंटमेंट जे आहे ते दुसरी घ्यावे लागणार आहे. फक्त इसेन्शियल किट आणि सेफ्टी किट दोन्ही ज्या अपॉइंटमेंट आहे ते सेपरेट घ्यावे लागणार आहे. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिलेला आहे की कशाप्रकारे तुम्हाला कोणत्याही किटचं अपॉइंटमेंट जे आहे कसे घेता येणार. तर अशा पद्धतीने हे इसेन्शियल किट आपण लाईव्हमध्ये बघितलेले आहे की काय काय वस्तू यामध्ये आलेल्या आहे. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.